रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। गौरी गणपतीला गोडधोड पदार्थ तर होतच असतात, पण आज आपण थोडाही मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी, कोणाला खरासुद्धा वाटणार नाही की आपण हे गव्हाच्या पिठापासून तयार केले आहे, इतक्या ह्या टेस्टी लागतात। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर एका भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी वितळलेलं तूप घ्यायचं आहे। तर तूप आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे आणि सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची। मी थोडीशी साखर जास्त घेतलेली आहे। तुम्ही जर गोड कमी खात असेल तर सेम साखर घेतलीत ना तरीही चालेल। मी थोडीशी जास्त घेतलेली आहे म्हणजे गोडाला छान होते। आणि त्यानंतर आपल्याला सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती ह्याला लो फ्लेमवरती साखर वितळेपर्यंत आपण याला गरम करून घेणार आहोत। साखरेचा आपल्याला इथे एक तारी पाक तयार करायचा नाही आहे, फक्त साखर आपण विरघळून घेणार आहोत। साखर आपली इथे विरघळलेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने इथे मी तूप घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला हे पीठसुद्धा घ्यायचं आहे। तर पीठ इथे मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच आपल्याला जसं तूप घेतलं होतं ना अर्धी वाटी त्याच प्रमाणात जर घ्यायचं असेल तर 6 वाट्या आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला वेलची पूडसुद्धा घालून घ्यायची, त्यामुळे आपल्या शंकरपाळ्याला मस्त स्वाद येतो। सगळं मिक्स करायचं आहे। थंड झालेलं जे साखरेचं पाणी आहे ना त्याच्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे। सगळं पाणी आपल्याला इथे लागणार आहे। या शंकरपाळ्या करण्यासाठी फार वेळसुद्धा लागत नाही, अगदी अर्धा तासामध्ये सुद्धा हे काम आपलं फटाफट केलं जातं आणि शंकरपाळ्या आपल्या तयार होतात। मैद्याच्या शंकरपाळ्या करण्यासाठी थोडासा आपल्याला जास्त वेळ लागतो, पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ हे उत्तमच, त्यामुळे इथे मी गव्हाच्या पिठाच्याच शंकरपाळ्या बनवल्या आहेत आणि कोणाला कळणार देखील नाही की या आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत। इतक्या या खुशखुशीत तयार होतात। तर पीठ आपलं इथे मळल्या गेलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता। थोडं टाईटच हे पीठ असतं आणि त्यानंतर आता इथे मी अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवते याच्यावरती आणि तेल गरम करायला ठेवते। आता आपण लगेचच शंकरपाळ्या तयार करायला घ्यायचं आहे। या पिठाला आपल्याला जास्त मळत बसायची सुद्धा गरज नाही। या पिठाचे इथे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। एक उंडा असा आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीला उंडा लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला उंडा लाटून घ्यायचा आहे। सुकं पीठ लाटताना आपल्याला याच्यावरती लावायचं नाही आहे, असंच लाटणीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। ह्याच्या ज्या क्रॅक जातात ना त्या थोड्याशा शिधा करत आपल्याला ह्याचा पराठा असा लाटून घ्यायचा आहे। बघा, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। जाडसर ठेवल्यामुळे ना आपली शंकरपाळी मस्त एकदम खुसखुशीत तयार होते। तर तुम्ही ते बघू शकता थोडेसे क्रॅक जातात आहेत, पण त्याचं आपल्याला पुन्हा असे क्रॅक बंद करून पुन्हा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि थोडीशी पातळ करायची, एकदम पण जाड करायची नाही किंवा एकदम पण पातळ करायची नाही आहे। तर इथे मी सुरी घेतलेली आहे। सुरीच्या साहाय्याने आपल्याला शंकरपाळ्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी आता चौकोन भाग करून घेतलेला नाही आहे, जशी आपण वळली होती ना त्याच पद्धतीने इथे मी शंकरपाळ्या कट करून घेतल्या आहे। पोळी मी जशी तयार केली होती तशीच इथे मी शंकरपाळ्यासुद्धा कट करून घेतलेली आहेत। तुम्हाला जर एकदम चौकोनच हवा असेल ना शंकरपाळीचा तर तुम्ही याच्या कडा ज्या असतात ना त्या पहिल्यांदा कापून घ्यायच्या आहेत, नंतर चौकोनी भागामध्ये हे शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही ते बघू शकताय। बघा, मस्त शंकरपाळ्या आपल्या इथे ह्या तयार झालेल्या आहेत। आता मी इथे तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवते, म्हणजे शंकरपाळ्या त्यानेसुद्धा आणखीन जास्त खुसखुशीत होतील। तर आपल्याला जाडसर अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे। लाटलेल्या पोळीचा अशा पद्धतीने हे दुमडून आपल्याला अशा पद्धतीने भाग करून घ्यायचा आहे। तुम्ही याच्यापेक्षा पातळ जरी लाटलीत ना तरीही चालेल आणि एकावर एक असं दुमडून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। त्यामुळे सुद्धा आपल्या हे शंकरपाळ्या मस्त एकदम खुसखुशीत होतील आणि लेहरसुद्धा छान निघतील। आता आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचे आहेत, अगदी पातळ करायची नाही आहे आणि जाडसरसुद्धा ठेवायची नाही आहे। तर अशा पद्धतीने केलेल्यासुद्धा ह्या मस्त खुसखुशीत तयार होतात। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर पोळी झाल्यावरती आपल्याला अशाच पद्धतीने कटसुद्धा करून घ्यायचे आहेत। आता आपण तळूनसुद्धा घेऊया। तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे इथे। शंकरपाळ्या तळताना आपल्याला तेल हे जास्त गरम नसावं, एकदम कडक तेलामध्ये जर आपण तळल्या ना तर त्या लवकर करपल्या जातील आणि आतून त्या कच्च्या राहतील आणि नरमसुद्धा पडू शकतात। तर आपल्याला लो फ्लेमवरतीच हे छान असं ह्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। अगदी मीडियम गरम पाहिजे आपल्याला हे, तुम्ही बघू शकता। बघा,
तेलात जेव्हा आपण शंकरपाळी घालतो ना तेव्हा हलके हलके बबल्स यायला सुरुवात होते आणि त्यानंतर बघा हळूहळू शंकरपाळ्या आपल्या ह्या तळल्या जातात बघा. आणि झारा आपल्या सुरुवातीला लावायचा नाही आहे. 2 ते 3 मिनटं आपल्या शंकरपाळ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत, अगदी थोड्याशा हलक्या वरती आल्यानं तेलावरती. त्याच वेळेला आपल्याला झारा लावायचा आहे आणि सगळे हे बाजूनी असं हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे वर खाली करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळ्या बाजूनी शंकरपाळ्या छान खुसखुशीत तयार होतील. तुम्ही इथे पाहू शकताय बघा, मस्तपैकी एकदम याची पदर सुटलेली आहेत, म्हणजे शंकरपाळ्या आपल्या छान खुसखुशीत इथे तयार होणार आहेत. 3 ते 4 मिनटानंतर आपल्याला ना गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, छान शंकरपाळ्या आपल्या इथे खुसखुशीत झाले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. जास्त डार्क रंगावरती आपण याला तळून घेणार नाही आहेत, नाहीतर त्या थंड झाल्यावरती आणखीन थोड्याशा काळपट दिसू लागतील. उरलेले शंकरपाळ्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने ते तळून घेणार आहोत. तर खाण्यासाठी आपल्या तयार झालेल्या आहेत शंकरपाळ्या, मस्त एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या शंकरपाळ्या आपल्या इथे ह्या तयार झालेल्या आहेत. मैद्याचा वापर न करता आपण गव्हाच्या पिठापासून अतिशय टेस्टी अशी ही शंकरपाळी इथे तयार केली आहे. तर शंकरपाळी करण्याची तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.